नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी चरित्राचे 108 पारायण कसे करावे. पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे अवतारी पुरुष मानले जातात. त्यांचे स्वामी चरित्र हे केवळ ग्रंथ नसून भक्तांसाठी एक मार्गदर्शक, जीवनदर्शक आणि श्रद्धेचा आधार आहे. स्वामी चरित्राचे पारायण केल्याने मनशांती, आत्मविश्वास, संकटावर मात करण्याची शक्ती आणि स्वामी कृपा प्राप्त होते, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. 108 पारायण करणे म्हणजेच अत्यंत निष्ठेने, संयमाने आणि सातत्याने केलेली साधना होय. हे पारायण कोणत्याही विशिष्ट फळासाठी असू शकते. आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक अडचणी, मानसिक शांती किंवा केवळ स्वामी भक्ती म्हणूनही केले जाऊ शकते. 108 पारायण म्हणजेच काय? पारायण म्हणजे एखादा ग्रंथ पूर्ण वाचणे की 108 पारायण म्हणजे स्वामी चरित्र ग्रंथाचे सलग किंवा ठराविक कालावधीत 108 पारायण 108 वेळा संपूर्ण वाचन करणे. संख्येचे महत्त्व म्हणजे 108 हे हिंदू धर्मात पवित्र संख्या आहे. जपमाळेत 108 मणी, 12 राशी, नवग्रह म्हणजे 108, म्हणून 108 पारायण म्हणजे पूर्ण समर्पणाची साधना. नंबर 2, पारायण सुरू करण्यापूर्वीची तयारी कशी करायची हे जाणून घेऊया. मानसिक तयारी. पारायण श्रद्धेने करा, घाई किंवा दडपणाने नाही. मन शांत ठेवा, नकारात्मक विचार टाळा. पारायण हा नियम आहे, ओझे नाही, हे लक्षात ठेवा. शारीरिक व जागेची तयारी. शक्यतो स्वच्छ, शांत जागा निवडा. रोज एकाच ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ठराविक वेळ ठेवा. आवश्यक साहित्य. स्वामी चरित्र ग्रंथ हे स्वामी समर्थाचा फोटो किंवा मूर्ती, दिवा, अगरबत्ती, वही, पेन, नोंद ठेवण्यासाठी ठेवा. नंबर 3, पारायणाचा संकल्प कसा करावा. पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संकल्पाचे उदाहरण. आज दिनांक पासून मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने स्वामी चरित्राचे 108 पारायण श्रद्धेने पूर्ण करण्याचा संकल्प करीत आहे. हे पारायण आमच्या उद्देशासाठी असो, आशेसाठी असो, स्वामी समर्थ माझ्याकडून हे पारायण निर्विघ्न पूर्ण करून घ्यावे. संकल्प मनातही करू शकता. मोठ्याने म्हणणे बंधनकारक नाही. नंबर 4, पारायण कसे करावे. दररोज पारायण करण्याची पद्धत. स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. स्वामीच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा. मन शांत करून 2-3 मिनिटे नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ जप करावा. स्वामी चरित्र वाचन सुरू करावे. एका दिवसात पूर्ण एक पारायण करणे उत्तम. जर वेळ नसेल तर ठराविक अध्याय रोज वाचूनही एक पारायण पूर्ण करता येते, पण सातत्य आवश्यक आहे. नंबर 5, 108 पारायणाचे नियोजन कसे करावे. पर्याय 1, असलग पारायण. रोज एक पारायण 108 दिवस, रोज 2 पारायण 54 दिवस, रोज 3 पारायण 36 दिवस, असे ठराविक कालावधी. पर्याय 2, काय करावा. ठराविक कालावधी 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात किंवा 1 वर्षात. आपल्या वेळेनुसार नियोजन करा. नियम मोडू नये हे महत्त्वाचे आहे. पारायण नियम मोडल्यास काय करावे. मानवी जीवनात अडचणी येतात. जर एखादा दिवस चुकला, वाचन अपूर्ण राहिले तर मन खिन्न करू नका. स्वामींची क्षमा मागा. दुसऱ्या दिवशी दुप्पट वाचन करून नियम पूर्ण करा. श्रद्धा कायम ठेवा. स्वामी हे करुणामूर्ती आहेत, हे ते भक्तांचा भाव पाहतात. 7, पारायण काळातील आचार विचार करायच्याच गोष्टी आहे. सत्य बोलणे, शक्य तितकी सात्विक जीवनशैली, नामस्मरण, गरजूंना मदत आपल्या क्षमतेनुसार करा. टाळावयाच्या गोष्टी. खोटेपणा, द्वेष, राग, शक्य असल्यास मांसाहार व व्यसन टाळावे. हे शक्तीचे नाही पण साधनेस पूरक आहे. नंबर 8, 108 पारायण पूर्ण झाल्यावर काय करावे.
समाप्तीविधी शेवटचे पारायण पूर्ण झाल्यावर स्वामींचे आभार मानावेत. शक्य असल्यास छोटा नैवेद्य दाखवावा. कृतज्ञता व्यक्त करा. स्वामी समर्थ, तुमच्या कृपेने हे पारायण पूर्ण झाले. माझ्या चुका क्षमा करा आणि मला सद्बुद्धी द्या. सेवा किंवा दान, अन्नदान, पुस्तकदान किंवा गरजूंना मदत करा. हे मनापासून दिखाव्यासाठी करू नका. 108 पारायणाचे लाभ, भक्तांचा अनुभव आणि हे मनशांती, आत्मविश्वास वाढवतो, निर्णय क्षमता सुधारते, संकटात मार्ग सापडतो, श्रद्धा दृढ होते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे लाभ हळूहळू अनुभवास येतात. पारायण म्हणजे व्यवहारातून पळ काढणे नाही, कर्म करत राहून भक्ती करणे हेच खरे पारायणे. चमत्काराच्या अपेक्षेपेक्षा स्वतःतील बदल महत्त्वाचा आहे. स्वामी चरित्रांचे 108 पारायण ही एक तपश्चर्या आहे. ती संयम, श्रद्धा आणि सातत्य शिकवते. स्वामी समर्थ हे नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही साधना करताना जर मनापासून विश्वास ठेवला तर स्वामी निश्चित मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.